आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओमकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे। निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाचे भारतावर पुन्हा एकदा आरोप। उत्तरकाशीत बोगद्याचा भाग कोसळला। गौरवधनाचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात वाटप। बेळगावमधील विधिमंडळ अधिवेशनासाठी 18 कोटी। संगोळी रायण्णा सोसायटीच्या संचालकांच्या मालमत्ता जप्त। नवीन वर्षात नंदिनी दुधाचे दर वाढणार। राम मंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही। सीमा भगत कौशल्यावर आधारित उपकेंद्र निर्माण होणार। ताराराणी महाविद्यालयातील विद्यार्थिनींकडून अनाथांसोबत दिवाळी साजरी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। चलो ईश्वागी के साथ कुछ मीठा बनाया जाए। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। आपल्या आगमनाने प्रत्येकाच्या आयुष्यात नवी आशा, नव्या उमेदीचे तेज आणणाऱ्या दिवाळीच्या प्रकाशोत्सवाला आज रविवारी पहाटेपासून सुरुवात झाली। प्रकाशमान झालेल्या दिवाळीच्या पणत्याने घरोघरी अंधकाराचे सावट दूर केले। त्याबरोबरच आकाशकंदिलाच्या सप्तरंगाचे प्रतिबिंब घरदारावर उमटले। दारातील रंगीबेरंगी रांगोळ्यांनी आणि सुंदर सजावटीने घराचे सौंदर्य अजूनच खुलविले। राज्य सरकारच्या आदेशानुसार फटाक्यांवर निर्बंध आले आहे, त्यामुळे बालचिमूची निराशा झाली। मात्र काही ठिकाणी हरित फटाक्यांचा पर्याय निवडून दीपोत्सव प्रकाशमान करण्यात आला। वर्षातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या दिवाळी सणाच्या या उत्साही वातावरणाला पारावार उरला नाही। अभ्यंग स्नानाने आजची पहाट उजाडली तर सायंकाळी लक्ष्मीपूजन हे या उत्सवाचे तेजो शिखर झाले। प्रत्येक घर, अंगण, दुकाने, कार्यालये, लहान टपरीपासून मोठ्या इमारतीपर्यंत अख्खे बेळगाव शहर, उपनगर, टिळकवाडी, शहापूर, वडगाव यांच्यासह ग्रामीण भाग देखील विद्युत रोषणाईच्या झगमगाटाने उजाळून निघाले आहे। शहर आणि परिसरात रविवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे करण्यात आले, त्यामुळे शहराच्या बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती। निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाच्या भारतावर पुन्हा एकदा आरोप। खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत। या हत्येवरून कॅनडाने भारतावर वेगवेगळे आरोप केल्यानंतर उभय देशांमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली। निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप करत कॅनडा सरकारने तिथल्या भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली। त्यापाठोपाठ भारताने स्पष्ट शब्दात कॅनडा सरकारला ठणकावलं आणि भारतातल्या कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली। तेव्हापासून दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। उत्तरकाशीत बोगद्याचा भाग कोसळला।
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शक्यता नाकारता येत नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली 50-60 मजूर अडकल्याची माहिती आहे. या पावसाळ्यात उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे लोकांना जीव गमवावा लागला होता आणि इमारती, रस्ते आणि महामार्गांचे नुकसान झाले होते. उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाच्या पथकाने बचाव कार्य सुरू केले आहे. गौरवधनाचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात वाटप. तालुक्यातील दिवाळीनिमित्त कंगराळे बुद्रुक गावचे ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील यांनी एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. सरकारकडून ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात येणारे गौरवधन स्वतः न वापरता ग्रामपंचायतीमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात वाटप केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील, अनिल पावशे, दादासाहेब बदरगडे, भारता पाटील, राजकट्टी, उमेश पाटील सहित ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. बेळगावमधील विधिमंडळ अधिवेशनासाठी 18 कोटी. कर्नाटक राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून सुवर्ण विधानसौध येथे आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती कायदा व संसदीय व्यवहार मंत्री HK पाटील यांनी दिली. बंगळूर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री HK पाटील पत्रकारांशी बोलत होते. बेळगाव येथे येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या खर्चापोटी 18 कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सदर अधिवेशन आयोजित करण्याची संपूर्ण जबाबदारी समाज कल्याण खात्याची असेल. 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानावर राष्ट्रीय पातळीवरील परिषद आयोजित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. ही परिषद संविधानाने राष्ट्रीय एकात्मता परिषद म्हणून ओळखली जाईल, असेही त्यांनी सांगितले. संगोळी रायण्णा सोसायटीच्या संचालकांच्या मालमत्ता जप्त. बेळगाव शहरात खळबळ माजवलेल्याने हजारो ठेवीदारांचा पैसा हडप केलेल्या संगोळी रायण्णा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश सरकारने बजावला आहे. त्यानुसार संचालकांच्या ठिकाणी असलेल्या मालमत्ताने बँकातील 32 खात्यातील पैसे जप्त करण्यात आले आहेत. संगोळी रायण्णा सोसायटीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी CID पथकांची नियुक्ती केली होती. या पथकाने दिलेल्या अहवालानुसार सोसायटीचे अध्यक्ष आनंद अपोगोळ यांच्या संचालकांनी लोकांना अधिक व्याजाचे आमिष टाकून पैसे जमा केले. त्यातून विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यात आल्या होत्या. वर्षात नंदिनी दुधाचे दर वाढणार. राज्यातील नंदिनी दुधांचे दर पुढील वर्षाच्या सुरुवातीला वाढण्याची शक्यता आहे. दर वाढल्यास जुलै महिन्यानंतरची दुसरी दर वाढ असेल. जुलैमध्ये दुधाच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली होती. इतर राज्यातील नंदिनी दुधाच्या दराच्या तुलनेत कर्नाटकातील दर कमी आहे. राज्यात 42 रुपये प्रति लिटर दुधाचा दर असून शेजारच्या राज्यामध्ये 48 ते 51 रुपये आहे. दुधाची दरवाढ करण्यात यावी असा दबाव कर्नाटक मिल्क फेडरेशन आणि शेतकऱ्यांकडून सरकारवर वाढत चालला आहे. नुकसानीचे कारण ते दुधाचा दर वाढवून देण्यात यावा अशी मागणी KMFने यापूर्वीच केली आहे. राम मंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही. अयोध्येत दिनांक 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनाच्या वेळी देशातील कोणतेही मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपालांसह कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिले जाणार नाही. श्रीराम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. अर्थात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यक्रमात उपस्थित राहतील. ते आयोजन समितीत आहेत. सुनील आंबेकर यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले की राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी 8,000 विशिष्ट लोकांना निमंत्रण पाठवण्यात येईल. त्यात 4,000 साधू संतांचा समावेश असेल. सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमात मुख्य अतिथी असणार आहेत. सीमा भागात कौशल्यावर आधारित उपकेंद्र निर्माण होणार. सीमा भागात असणारे चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यातील युवक युवतींसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची योजना विचाराधीन आहे. यामधून रोजगाराचे व्यवसायात चालना मिळण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याची ग्वाही व्यवस्थापन परिषद विद्यापीठ सदस्यांनी बुधवारी दिली. चंदगड तहसील कार्यालय ते तालुक्यातील प्रमुख अधिकारी व विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य यांची बैठक झाली. या बैठकीत बांबू व्यवसाय, काजू प्रक्रिया व्यवसाय, नाचणी उत्पादक यांचे नामवंत ब्रँड या माध्यमातून निर्माण करू शकतो, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले. ताराराणी महाविद्यालयातील विद्यार्थिनींकडून अनाथांसोबत दिवाळी साजरी. मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उपेक्षितांसोबत दिवाळी साजरी करण्याचा सामाजिक उपक्रम राबविला. संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांनी कोरोना कालावधीत केलेले अन्नदानाचे अनमोल कार्य डोळ्यासमोर ठेवून येथील विद्यार्थिनींनी आपल्या घरात तयार असलेले गोडधोड पदार्थ एकत्रित करून ते अनाथांना वितरित केले. या उपक्रमासाठी प्राचार्य अरविंद पाटील, मनीषा बोकडे, MM सनदी, TR जाधव, NA पाटील, MR मिराशी, प्रज्ञा पारकर, IC सावंत, जयश्री मेरवा व मंगल पाटील यांचे सहकार्य लाभले. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी.
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशहाली के साथ, खुशहाली के साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली, बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली, बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खड़े बाजार, बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खड़े बाजार, बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वळूयात पुढील बातमीकडे। कंगराळे खुर्द गावातील तांडव ग्रुप सहगिरी ट्रेकर्सच्या शिवभक्त धारकर यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर चढून मोहीम यशस्वीरित्या फत्ते केली। शिवकालीन इतिहास व मावळ्यांची कर्तबगारी समजून घेण्याच्या उद्देशाने पूर्ण केलेल्या या मोहिमेत त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली। या मोहिमेत संतोष पाटील, महादेव गोंडाडकर, शुभम गोंडाडकर, आदर्श गोंडाडकर, विजय पवार, जतीन काकतीकर, हर्षद मोहिते, श्री चौगुले, शिव चव्हाण, निखिल पाटील, ओमकार गुरव, विशाल पाटील, उदय पाटील, विवेक पाटील, प्रशांत पाटील हे धारकरी सामील झाले होते। स्वरमल्हारतर्फे सुरेल स्वरांची दिवाळी। स्वरमल्हार फाउंडेशन बेळगाव या संस्थेतर्फे आयोजित शास्त्रीय संगीत बैठकीच्या पहिल्या सत्रात शारंग बेळडुब्बी यांनी समाधीनीवर राग अहिर भैरव तयारीने सादर केला। त्यांना उत्तम तबला साथ राहुल मंडोळकर यांनी दिली। दुसऱ्या सत्राची सुरुवात कारवार येथील युवा कलाकार संकेत सप्रे यांच्या गायनाने झाली। त्यांच्या गायनाला अंगद देसाई यांच्या तबल्यांची व सारंग कुलकर्णी यांच्या समाधीनीची साथ लाभली। कलाकारांचा परिचय आणि सूत्रसंचालन भारती गुरव यांनी उत्तमरित्या केले। ग्रामपंचायतचे वॉटरमन दशरथ मुदगेकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार। कंगराळे खुर्द गावचे ग्रामपंचायत कर्मचारी वॉटरमन दशरथ मुदगेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला। मुदगेकर हे गेली 27 वर्षे या गावात वॉटरमन म्हणून काम करत होते। त्यांनी या काळात दिवसा तसेच रात्रीच्या वेळी सुद्धा काम करत एक सेवेचेच व्रत जोपासले होते। सणवार असो किंवा घरी मंगलकार्य असो त्यांनी गावातील लोकांची पाण्याची हेळसांड होऊ नये याची काळजी घेतली होती। ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते मानाचा फेटा बांधून शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून सत्कार करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। वंचितांसोबत दिवाळी साजरी करण्याचा सामाजिक उपक्रम। चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ आणि बेळगाव मीडिया असोसिएशन यांच्या वतीने पाटणे फाटा येथे वंचितांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली। येथील प्रत्येक कुटुंबाला फराळ व साडी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला। मुलांना चॉकलेट, बिस्किटे वाटण्यात आली। त्यामुळे दररोज सकाळी उठून भंगार गोळा करणाऱ्या कुटुंबाला आज एक वेगळाच अनुभव आला। मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रवी पाटील आणि महादेव शिवणगेकर यांनीही विचार मांडले। यावेळी मराठी अध्यापक संघाचे संजय साबळे, HR पाऊसकर, VL सुतार, राजेंद्र शिवणगेकर, एस मोहनगेकर, राहुल नवकुडकर, कोमल शिवणगेकर, बेळगाव मीडिया असोसिएशनचे प्रमोटर श्रीकांत काकतीकर, श्याम मलणावर, परशुराम गुरव, नितीन चौगुले हे वंचितांच्या दिवाळीच्या आनंदात सहभागी झाले होते। विनीत आपटेकर याचे यश।
कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन लिंगराज कॉलेज आयोजित पेन्सिल ड्रॉइंग स्पर्धेत GSS कॉलेजचा विद्यार्थी विनीत उमेश आपटेकर दुसरा क्रमांक पटकावला. GSS महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षात शिकणारा विनीत हा माजी सैनिक उमेश आपटेकर यांचा चिरंजीव आणि नैऋत्य रेल्वेचे अधिकारी मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांचा पुतण्या आहे. उपयुक्त यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे. मराठी विषय शिक्षकांसाठी डिजिटल कार्यशाळा संपन्न. माध्यमिक शाळेतील मराठी शिक्षकांसाठी एक दिवसीय डिजिटल तंत्रज्ञान कार्यशाळा DYC भरतेश हायस्कूल येथे संपन्न झाली. गट शिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव, भरतेश हायस्कूल तसेच विंदा करंदीकर मराठी विषय संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक SN अफकी होते. यावेळी व्यासपीठावर तंत्रस्नेही शिक्षक व कार्यशाळेचे मार्गदर्शक सरकारी सरदार हायस्कूलचे रणजित चौगुले व अगस्ता हायस्कूलचे युवराज पाटील, मराठी विषय संघटनेचे नोडल अधिकारी प्रिया सायनेकर, संघटनेचे अध्यक्ष संजय नरेवाडकर, CY पाटील उपस्थित होते. फलोत्पादन खात्यातर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. फलोत्पादन खाते व जिल्हा पंचायतीतर्फे बागायती शेती संदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवारी क्लब रोडवरील ह्यूम पार्कमध्ये झाली. आमदार राजू सेठ, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर हे प्रमुख पाहुणे होते. यामध्ये शहरातील 1500हून अधिक शालेय विद्यार्थ्यांना बागायतीच्या शेतीचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. EPS कर्मचाऱ्यांचा 18ला हुबळीत घेराव. एम्प्लॉईज पेन्शन स्कीम वेलफेअर फेडरेशनच्या बैठकीत आपल्या मागणीसाठी केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला. चन्नम्मा चौकातील कन्नड साहित्य भवनात शुक्रवार दिनांक 10 रोजी ही बैठक झाली. तत्कालीन केंद्रीय कामगार मंत्री भगतसिंग कोश्यारी यांनी EPS कर्मचाऱ्यांना 3000 रुपये निवृत्ती वेतन व महागाई भत्ता देण्याचे जाहीर केले होते. त्यांची अंमलबजावणी आजतायगत झालेली नाही. कोश्यारी यांच्या निर्णयाची अंमलबजावणी केंद्र सरकारने तत्काळ करावी अशी मागणी करण्यात आली. रेल्वेच्या धडकेत एक जण जखमी. रेल्वेच्या धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी भांदूरगल्ली रेल्वे फाटकावर घडली. यल्लाप्पा चोपडे असे जखमीचे नाव आहे. सायंकाळी 6:30च्या दरम्यान भांदूरगल्ली ते रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना रेल्वेने धडक दिल्याने यल्लाप्पा जखमी झाले आहेत. त्यांच्या दोन्ही पायावरून रेल्वे गेली आहे. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. अश्विन शिंदे यांची अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदी नेमणूक. येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन M शिंदे यांची शहर विभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदी हेस्कॉमच्या आदेशानुसार नेमणूक करण्यात आली आहे. शिंदे यांनी नुकताच अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी सेक्शन ऑफिसर तसेच शहरातील तिन्ही विभागात उपविभाग अधिकारी म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय CBSE स्पर्धेसाठी लवडेल संघ रवाना. केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय CBSE शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय CBSE फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावच्या लवडेल सेंट्रल हायस्कूलचा संघ रवाना झाला आहे. उत्तर कर्नाटकातून या स्पर्धेत भाग घेणारा मैदानावर लवडेल संघ हा पहिला संघ आहे. स्पोर्ट अँड प्लॅनेट राज्यस्तरीय CBSE फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या लवडेल फुटबॉल संघाने बेंगळूरचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत वैभवी बुद्रुकला रौप्य. कोईमत्तूर तमिळनाडू येथे नुकत्याच झालेल्या 38व्या ज्युनियर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत RPD कॉलेजची विद्यार्थिनी व क्रीडा भारती बेळगावची उदयोन्मुख धावपटू वैभवी बुद्रुकीने रौप्य पदक पटकावले. 18 वर्षाखालील मुलींच्या गटात 1000 मीटर मिडले रिले कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना वैभवीने संघाला रौप्य पदक मिळवून देण्याचा मोलाचा वाटा उचलला. या रिलेत तमिळनाडूने सुवर्णपदक तर कर्नाटकने रौप्य पदक पटकावले. या संघात बेळगावच्या वैभवी बुद्रुक, सृष्टी शेट्टी, गिवा चौकशी, रोथी श्री या खेळाडूंचा संघात समावेश होता. तिला क्रीडा भारतीचे राज्य सचिव व ज्येष्ठ ॲथलेटिक्स प्रशिक्षक अशोक शिंत्रे, उमेश बेळगुंजकर, सूरज पाटील, RPD कॉलेजच्या क्रीडा प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. ज्योती कोरीना जलतरणात 3 सुवर्ण. तुमकुरूमध्ये नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जलतरण स्पर्धेत कडोली आरोग्य केंद्राच्या कर्मचारी ज्योती कोरी यांनी 3 सुवर्ण पदके पटकावली. त्यांनी 100 मीटर फ्री स्टाईल, 100 मीटर बॅकस्ट्रोक व 200 मीटर फ्री स्टाईल प्रकारात प्रथम क्रमांकासह 3 सुवर्ण पदके पटकावली. त्यांना प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंढके, नितीश कुरुचकर, गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभले. सिकंदर बनला महाराष्ट्र केसरी. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिकंदर शेखने अवघ्या 5.5 सेकंदात 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला अवघ्या 22 सेकंदामध्ये जोडी डावावर चितपट केले. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती आयोजित करण्यात आली होती.
अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते, पण शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही 2 सेकंदात सिकंदरने झवळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्या स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळवला. याबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.